कधी कधी काय होतं बघा, शेवभाजी करावी म्हटलं तर घरात शेव नसते आणि शेव पाडावी म्हटलं तर शेव पाडायचा सोऱ्या म्हणजे शेवगा पण म्हणतात त्याला, तर तो पण नसतो. मग अशा वेळेस सोऱ्यासाठी शेजारणीचा दरवाजा तेवढा वाजवायचा नाही, अशी इन्स्टंट शेव पाडायची आणि भाजी करायची. तर काय करायचं बघा, कांदा खोबरं आलं लसूण तीळ हे भाजून पहिलं त्याचं बघा वाटण करायचं. आता ही शेवभाजी मी करणार आहे काळ्या मसाल्यातली, आणि त्यासाठी एकदम बेस्ट असा माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला मी इथं वापरलाय. मसाले चवीला खरंच खूप भारी आहेत. एकदा नक्की ऑर्डर करा. स्क्रीनवर नंबर आहे, बायोमध्ये लिंक पण आहे त्यांची. आता शेवसाठी बघा, बेसन पिठात हळद, थोडंसं तिखट मीठ आणि माऊलींचा गरम मसाला घातलाय आणि थोडंसं पाणी घालून बघा, भजीला पण जसं पीठ करतो की नाही तसं करायचं, जास्त पातळ करायचं नाही. आता फोडणीत जिरं, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घालायची. नंतर माऊलींचा काळा मसाला घालायचा 1 चमचा, तिखट घालायचं अर्धा चमचा आणि हे जरासं बघा परतून घ्यायचंय. मग त्याच्यात कांदा खोबऱ्याचं आपण केलेलं वाटण आहे की नाही ते घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे पण परतून घ्यायचं बघा. आता जेवढं आपल्याला हवं की नाही तेवढं गरम पाणी त्याच्यात घालायचं. तर इथं मी बघा झाऱ्या घेतलाय तळणीचा, त्याच्यावरती पीठ घ्यायचंय आणि हाताने असं गोल गोल फिरून डायरेक्ट शेव बघा भाजीत पाडायची. कसली भारी बघा शेव पडले. तर भाजीला घरात काय नसेल की नाही तर झटपट ही शेवभाजी एकदा नक्की करून बघा. भाजी चवीला 1 नंबर लागते. आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.